अत्यंत महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला. त्या निर्णयाला एक सामाजिक कंगोर आहे असे आपल्या सगळ्यांचे सरकारी नेते भाजपे द्राविडी लोके राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, वेगवेगळ्या भागातून येऊन ज्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले ते श्री सुनील भगवान, ॲडव्होकेट रोशन पाटील, डॉक्टर सुनील कदम, सिद्धार्थ शेंगारे, विकी कदम, सोफी भुंगे या सगळे परिवेशनाच्या चाललेले होते. सातत्याने लक्ष देत होते. फुले आंबेडकर शाहूराजे यांच्या विचाराचा प्रसार करत होते. ते काम करत त्याला एक राजकीय आधार द्यायची गरज आहे. त्या हेतूनं आज त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा निर्णय घेतला. पक्षाच्या सगळ्या सहकार्याच्या वतीनं किंवा सगळ्यांच्या वतीनं ॲडव्होकेट शाहू लोके आणि त्याच्यावर आलेले त्यांचे सगळे सहकारी यांचं राष्ट्रवादीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि ते काम करतो. मी अनेक वर्षापासून त्याला बोलतो. त्याच्या वडिलांना बोलत होतो. शेजारच्या इंदापूर तालुक्यामध्ये समाज परिवर्तनाची चळवळ चालू केली होती. मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेच्या यांच्यावर महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर अनेक तरुण बंधू भगिनी विचाराने सामाजिक क्षेत्रात काम करत होते. त्यांना साथ द्यायचं काम जाऊन लोकांनी अनेक वर्ष केले. तो विचार त्यांना सोडला नाही. पण या विचाराला गुरुत्व करून द्यायचं असेल तर राजकीय संघटनेची आवश्यकता आहे. ही भूमिका त्यांनी आपल्या सहकार्याच्या सोबत सतत मांडली आणि शेवटी जे येतील त्यांच्यासह राजकीय पक्षामध्ये जायचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो सगळा आज या ठिकाणी आपण साजरा करतो. मी त्यांना एक कार्यकर्ते म्हणजे फुले आंबेडकर शाहू यांच्या विचाराचे पायी म्हणून जसं ओळखत होतो त्याचा जवळचा परिचय माझा दुसऱ्या गोष्टीशी झाला. याचा उल्लेख या ठिकाणी काही वक्त्यांनी आधी केला आणि तो म्हणजे भीमा कोले गावचा संघर्ष. त्या संघर्षामध्ये काही जातीयवादी प्रवृत्ती एक वेगळी भूमिका घेतली आणि निर्भय लोकांच्यावर हत्या करेल त्याच्या भाषेमध्ये सर्व देशामध्ये अस्वस्थता झाली आणि शेवटी राज्य सरकारला त्याची न्यायालयीन चौकशी करायची भूमिका घ्यावी लागली. ती न्यायालयीन चौकशी सुरू झाली आणि एक दिवशी मला नोटीस आली. मला नोटीस यासाठी आली की तुम्हाला समन्स काढले, तुम्ही आयोगाच्या समोर हजर करा
शेवटी गलतीच होती. आयोग म्हणजे एक प्रकारचे न्यायालय होते. ती नोटीस कृषीमध्ये आणण्यालीच लागते. त्या नोटीस घराबाहेर हजर झाले आणि माझी त्या ठिकाणी तपासणी सुरू केली. काही गोष्टी झाली. नंतर पुढे तपासणी सुरू केली. त्या उमेद तपासणीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्यामध्ये माझी उमेद तपासणी घेणाऱ्यामध्ये राहुल बकरे सुद्धा त्यांची सरकार आणि काही लोक माझ्याकडून काही वेगळ्या गोष्टी मधून घ्यायचा प्रयत्न होते. पण वस्तुस्थिती मला माहीत होती. नेमका लोकांच्या भागे नाही. जो संघ त्या संघामध्ये इतिहास हा देशाच्यासाठी वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांनी जो त्याग केला, काहींनी प्राणाची आहुती दिली, काही जखमी झाले, त्यांचा तो एक जागरूक इतिहास आहे. आणि तो इतिहास विसरण्याचे काम काही जातीवादी प्रवृत्ती करत होते. त्याच्याविरुद्ध आवाज उठवायचे काम अमेरिकन विचाराच्या कृषीमध्ये वाढलेल्या काही सर्वांनी पुढाकार घेतला आणि वस्तुस्थिती ही समाजाच्या समोर आणली. सत्य बाहेर आले आणि ते सत्य बाहेर आणण्याच्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये राहुल बकरेचा प्रयत्नही सगळ्यात आले. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे विचाराने समाजकारण करतात. जो विचार आज अधिक वाढवला पाहिजे, त्याची आज राष्ट्रीय गरज आहे, त्या विचाराला आघात करण्याचे काम भारतीय जनता पार्टी असो, त्याचे मित्र पक्ष असो, या सगळ्यांच्याकडून चालू आहे. आणि त्याचे विरुद्ध संघर्ष करायचा, त्यासाठी राजकीय व्यवस्थित हवं. आणि त्याच भावनेला आज राहुल बकरे आणि त्यांच्या सगळ्या सरकारांची भूमिका. आज देशावर मोदी फडणवीस एक बोलू शकत, बोलतील काही, सांगतील काही, पण त्यांच्या डोक्याचा जो विचार आहे तो विचार समस्येच्या विचाराला धक्का देणारा असा प्रकार. तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आणि सामान्य जो आधार दिला, त्या आधार म्हणजे संविधान, त्या संविधानाला धक्का द्यावा अशा प्रकारची भूमिका आज या राज्यकर्त्यांच्याकडून केली जाते. ते सांगतात ते असं काही नाही आहे, पण ते खरं नाही. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सर्व देशामध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला आणि तो संविधानाच्या रक्षणाचा. हे का मला सांगावं लागले? भाजपचे एक मंत्री बंगलोरमध्ये निवडून गेले, त्यांचं नाव हेगडे. त्या हेगडेंनी त्या ठिकाणी सांगितलं की नरेंद्र मोदींनी भाषण करून देशाला सांगितलं हमें चाहिए 400 पार, 400 सभासद कायदे कशाला, 300 सभासद असेल तरी देशाचा काम करता येतो, तरी पार्लमेंटमध्ये कायदा करता येतो.
पण कायदा करून नुसतं वाढणार नाही, घटना बदलली पाहिजे, संविधान बदलायचं असेल तर त्यासाठी 300 सभासद असून चालत नाही, त्यासाठी 400च्या पेक्षा अधिक खासदारांची आवश्यकता आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी देशातील ठिकाणी जाऊन अनेक सासोपा ही घोषणा देतो. आणि त्याचा उल्लेख मी केला की बंगलोर क्षेत्राचे उमेदवार खासदार देशाचे मंत्री हेगडे यांनी सांगितलं, जाहीर होताना सांगितलं, हो आम्हाला 400 लोक पाहिजेत, हो आम्हाला घटना बदलायचे, संविधानात आम्हाला सुधारणा करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिली त्या संविधानाच्या संबंधी सगळ्या जगामध्ये एक प्रकारचा आदर व्यक्त केला जातो. त्या संविधानाला बदल झाले हे कोण हेगडे तर फेडले की गोष्ट आम्ही मान्य केलं. त्यांची एक सरकारी जयपूरमध्ये निवडून आली, खासदार म्हणून काम करत होते. त्यांनी सांगितलं हो आम्हाला संविधान बदलायचे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे खासदार आणि उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला संविधान बदलायचे आणि त्यासाठी आम्हाला 400 लोकांची आवश्यकता आहे. त्यामुळे 400 खासदार ही निवडून द्या. याच्यामध्ये ज्यांचा संविधानावर विश्वास नाही अशा लोकांच्या हातामध्ये भारताची सूत्र द्यायची नाही. हा निकाल या देशाच्या सामान्य माणसाने केला आणि त्यामुळे त्यांना 400 रुपये त्या ठिकाणी घेतले. आपण बघा आपल्या देशाच्या आजूबाजूला जिथं त्या देशाचं संविधान भक्कम आहे तो देश स्थिर आहे. श्रीलंका देशात कधी संविधानावर संकट आलं तिथली राजेशाही उचलून टाकली. पाकिस्तान सरकारने लष्करांनी देशाचा ताबा केला, संविधान उद्ध्वस्त आहे. श्रीलंके सरकारने तिथे लष्कर आणि बाकीच्या शक्ती एकत्र आल्या, संविधान संकटावर गेले. आजूबाजूला भारताच्या संविधानावर हल्ला झाला, त्या देशावर हल्ला करण्यासाठी स्थिती झाली, त्या देशाचा अस्तित्व झालं. पण भारतामध्ये अनेक संविधान झाले पण इथं अस्तित्व झाली नाही. आणि त्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिले. त्यामुळे हा देश या देशाची संसदीय लोकशाही ही स्थिर राहिली. त्याचे 100% श्रेय आज डॉक्टर आंबेडकरांना आहे आणि ही गोष्ट मला मान्य करायचं आहे. आणि आज पुन्हा एकदा न बोलता संविधानावर घाला घालण्याचं काम मोदी आणि त्या कंपनीकडे पैशाची कथा दाखवायचा येते आणि ते सतत नुकसान जाईल. त्या ठिकाणी कशाला चर्चा नुकसान आपण म्हणतो नाही. शाहू फुले आंबेडकर यांचा विचार हा वाढला पाहिजे आणि हे काम केलं आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या देशात आणले त्याचा प्रत्येक विचार जनतेच्या समोर गेला पाहिजे हा निर्णय आम्ही घेतला. आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे सगळं सरकारतर्फे प्रसिद्ध करायचा निर्णय आम्ही घेतला. आणि मी स्वतः राज्याचा प्रमुख असताना एक नाही तर 8 खंड बाबासाहेबच्या साहित्याचे आम्ही प्रसिद्ध केले. ते नुसते मराठीत केले नाही, ते इंग्रजीमध्ये केले, देशाचे जवळपास 14 भाषेमध्ये केले. आणि बाबासाहेबांचं योगदान हे देशाच्या नव्या पिढीच्या समोर ठेवलं. आज त्या संबंधीची आस्था राज्य कशाला नाही.
बाबासाहेबांचं हे साहित्य आम्ही प्रसिद्ध केलं. त्याच्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंचं साहित्य, त्यांचं लिखाण, तेही आम्ही सरकारतर्फे सामान्य लोकांना प्रसिद्ध केलं. आणि मला आनंद वाटला की ते ज्यावेळी प्रसिद्ध केले आणि मुंबईला मंत्रालयाच्या बाहेर विकायला ठेवायचा घोषणा जाहीर केली. मध्यरात्री भासून लोक तिथे लाईनीत उभे राहिले आणि 1 ते 2 दिवसामध्ये सगळे ग्रंथ संपून गेले. एवढी आस्था फुलांच्या साहित्याच्या वगैरे जनतेच्या मनामध्ये. आणि म्हणून आपण सतत सांगतो की बाबासाहेब आंबेडकर असो, त्यांनी संविधान दिली, त्यांनी देशाला नवीन दिशा दाखवली, त्यांनी कामगारांच्यासाठी कायदे केले. या देशामध्ये जलसंपत्ती, वीज याचं महत्त्व काय या संबंधीचे निर्णय बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळच्या सरकारमध्ये हे त्या ठिकाणी केले. शाहू महाराज सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपून करणारा राजा, की ज्या राजाला महालामध्ये राजवाला वगैरे राहणं कधीही आवडलं नाही, सामान्य माणसाच्या जवळ राहणं ज्यांनी पसंत केलं. वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना शिक्षणाचे दरवाजे खुले पाहिजेत यासाठी या सगळ्या घटकांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी वसतिगृहाची मोहीम त्यांनी काढली. आणि काळ्या 80 इमान असणाऱ्या माणसाच्या हिताची जपून करण्याची भूमिका आणि त्यासाठी राज्य चालवायचं हे सूत्र त्यांनी केलं. त्याच्यामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख हा करावा लागेल. आणि आम्ही शाहू फुले आंबेडकर ही जी भूमिका सातत्याने मानतो त्याचं महत्त्वाचं कारण या देशाच्या शेवटच्या माणसाच्या हिताची जपून करण्यासाठी या महान पुरुषांनी आपलं आयुष्य वेचलं. आणि म्हणून आज त्यांचा विचार मजबूत करणं गरजेचं आहे. आणि तोच विचार करून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करू इच्छितो. त्या विचाराला शक्ती देण्यासाठी राहुल आणि त्यांचे सहकारी तुम्ही या ठिकाणी आला ही एक जबरदस्त ताकद त्या विचाराला होणार आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो. आरक्षणाचा प्रश्न महिलांना मी आरक्षण दिले. देशामध्ये 50% लोकसंख्या महिलांची होती. निर्णय घ्यायचा अधिकार जोपर्यंत महिलांना देत नाही तोपर्यंत हा देश पुढे जाणार नाही. 50% लोकसंख्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत असेल तर तो देश पुढे जाणार नाही. त्यासाठी आम्ही महिलांना अधिकार देईल, सगळीकडे अधिकार देईल. मंडल आयोग लहान माणसाला एक प्रकारचा आधार यावरून देशात पहिल्यांदा मंडल आयोगाची अंमलबजावणी कुठे केली असेल तशी महाराष्ट्रामध्ये केली असेल. आणि आणखी एक संघटना याचा उल्लेख आधीच्या सरकारने केला की या राज्यामध्ये या देशामध्ये शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ मुंबईला कोल्हापूरला त्याचा अभिमान तुम्हाला बांधला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने कृषी विद्यापीठ आहे. आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईकांच्या नावाने विद्यापीठ आहे. अकोल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने विद्यापीठ आहे. या निर्णयाचं आम्ही सगळेजण स्वागत करतो आणि यांचं स्वागत असं करतो. त्यावेळेला औरंगाबादला काही लोकांनी मागणी केली की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या मराठवाडा विद्यापीठ. माझ्याकडे काही दिवसासाठी मुख्यमंत्री होतं आणि त्या पदावर मी निर्णय घेतला बाबासाहेब आंबेडकरांचं मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यायचं.
मला वर्गाच्या काढून मी निर्णय घेतला आणि त्या दिवशी आग नाही. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या अत्याचार झाले. त्यावेळी नांदेडला काही तरुणांची हत्या केली गेली. प्रचंड विरोध झाला. मी त्या ठिकाणी गेलो. माझ्यावर इतर दिवशी होते. आम्हाला लोकांच्या दगड मारले, शब्द असायचे. का? बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या ठिकाणी गेलं. मी स्वच्छ भूमिका घेतली. राज्य हातात असो असं नसो, या निर्णयाची अंमलबजावणी मी करणार. माझं सरकार गेलं. विरोधीकडे अपयश झाले. दुसऱ्याच्या राज्यात आमचं उत्तर केलं. कुणी हा निर्णय घेतला? सुदैवाने आणखी 8 वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात आहे. मी ठरवलं की मला असं सर्वांना समजून सांगायचं. मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक कॉलेजमध्ये गेले आणि त्याला समजून सांगितलं आंबेडकरांचं, बाबासाहेबांचं योगदान या देशासाठी काय. त्या सर्वांना ते मान्य झाले आणि सर्वांनी नाव विस्ताराचा विचार मान्य केला. अभिमान असतो की आज औरंगाबादला गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठवाडा विद्यापीठ हे नाव त्या ठिकाणी आम्ही घेऊ शकतो आणि समाजामध्ये एक प्रकारचं सामंजस्य हे निर्माण करतो. प्रश्न की या सगळ्या कामाला विरोध विरोध तुमच्यासारख्या पूर्व विचाराच्या सर्वांनी केला नाही. विरोध त्यांनी केला ज्यांच्या हातामध्ये आज देशाची सत्ता आहे. ती जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीने हा विरोध केला आणि म्हणून आपल्याला जगाकडे राहावं लागेल. अनेक गोष्टी कराव्या लागतील आणि ते करायचे असतील ते समान विचार, प्रागतिक विचार, समतेचा विचार, शिवशाही फुले आंबेडकर यांच्या विचाराची भूमिका ही शक्तिशाली करण्यात ही राज्याच्या देशाची ऐकायची गरज आहे. आणि त्या गरजेला पाठिंबा देण्यासाठी तरुण पिढी उभी करणं, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणं, समाजाच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेणं हे काम तुम्हाला करावं लागेल. आणि ते करण्याचा निर्धार आज ॲडव्होकेट राहुल होते आणि त्यांच्यावर काम करणारे तुमच्यासारखे हजारो सहकारी आज विचाराने या ठिकाणी येतात. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि हे सांगतो की तुमचा प्रवेश हा नुसता राहणार नाही. योग्य वेळी तुम्हा लोकांना एकंदर जी काही राज्याच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असते ती जबाबदारी तुम्हा लोकांच्या सुद्धा सोपवली जाईल. तुमच्या मार्फत ही कामं करून घेतली जातील आणि तुम्ही सुद्धा समाजाची उभारणी करणारे एक अत्यंत मोलाचे सहकार्य याच पद्धतीने तुम्हा सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल ही खात्री या ठिकाणी तुम्हाला देतो आणि माझे दोन शब्द संपतो.